हिंदू पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की नवरात्रीमध्ये 9 दिवस माता लक्ष्मी लहान मुलींच्या रूपामध्ये आपल्या पृथ्वी तलावरती फिरत असते। त्यामुळे हिंदू संस्कृतीनुसार या काळात कन्यापूजन करणे अतिशय पवित्र मानले जाते। शक्यतो अष्टमी आणि नवमी या दिवशी कन्यापूजन करण्यास प्राधान्य दिले जाते। कन्यापूजन केल्यामुळे देवीला प्रसन्न करून घेता येते। आपल्या मनातील सर्व इच्छा कन्यापूजन केल्यामुळे पूर्ण होतात। नवदुर्गांच्या पूजेबरोबरच नवरात्रीच्या 9 दिवसात कन्यापूजेला हे विशेष महत्त्व आहे। मुलीची पूजा केल्यावरच नवरात्रीची पूजा पूर्ण होते अशी धार्मिक धारणा आहे। तर यावर्षी महाअष्टमी आणि महानवमी तिथीचा क्षय झाला असून 11 ऑक्टोबर रोजीच अष्टमी आणि नवमी तिथीचा उपवास आहे। तर 12 ऑक्टोबरला घट उठणार आहेत आणि दसरा साजरा करण्यात येणार आहे। तर 11 ऑक्टोबरला कन्यापूजन आपण करू शकता। कन्यापूजेसाठी 9 मुली बोलवण्याची आपल्याकडे परंपरा आहे। मुलींना दुर्गा मातेच्या 9 रूपांचे प्रतीक मानले जाते। जेव्हा विधीनुसार कन्यापूजन केले जाते तेव्हा देवी माता तिच्या भक्तांना विशेष आशीर्वाद देते, घरात सुख समृद्धी संपत्ती नांदते। तर नवरात्रीत कन्यापूजेची पद्धत आणि महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा करणे विशेष शुभ मानले जाते। यासोबतच नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला मुलींची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे। कन्यापूजेमध्ये 2 ते 10 वर्ष वयोगटातील मुलींना घरी बोलावून कन्यापूजा केली जाते। माता राणीची भक्तिभावाने पूजा करून कन्यापूजा केल्याने माता आपल्या भक्तांवरती सदैव कृपा करून सर्व इच्छा पूर्ण करते अशी धार्मिक श्रद्धा आहे। लहान मुलींचे पाय धुवून त्यांची पूजा करून त्यांना पुरी, हलव्याचे जेवण आणि सोबत काहीतरी भेटवस्तू देण्यात येते। यंदा महाअष्टमी आणि नवमी तिथी एकाच दिवशी आली आहे। पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी 10 ऑक्टोबरला दुपारी 12:31 पासून सुरू होऊन 11 ऑक्टोबरला रात्री 12:06 असणार आहे। तर उदय तिथीनुसार शुक्रवारी 11 ऑक्टोबरला दुर्गा अष्टमी साजरी होणार आहे। तर त्याच दिवशी कन्यापूजन करण्यात येणार आहे। तर कन्यापूजेच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहेत। यावेळी सुकर्म योग, रवी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहेत। तर कन्यापूजेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:41 ते 5:30 असतो। या दिवशी सकाळी माँ महागौरी आणि माँ सिद्धिदात्रीची पूजा करा आणि पूजेसाठी मुलींना आमंत्रित करा। दिवसभर सुकर्म योग आहे, मात्र सकाळी 6:20 ते 10:41 ही वेळ पूजेसाठी शुभ आहे। राहुकाळ सकाळी 10:41 ते दुपारी 12:08 असेल। तर आमंत्रित मुलींना एका रांगेमध्ये आपल्याला बसवायचं आहे। त्यांना बसण्यासाठी आपल्याला आसन द्यायचं आहे। घरात मुली आल्यावरती सर्वप्रथम त्यांचे पाय आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून आणि पुसून घ्यायचे आहेत। तर कन्यापूजन हे घरातील स्त्रियांनी करावे, तसेच घरातील नवरा बायकोने जोडीने सुद्धा तुम्ही कन्यापूजन नक्कीच करू शकता। तर तुमच्या सोयीनुसार 5, 7, 9, 11 कुमारिका मुलींचे पूजन तुम्ही करू शकता। सर्वप्रथम ज्या दिवशी कन्यापूजन करणार आहोत त्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपले घर स्वच्छ करावे। शक्य असल्यास संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे। कुमारिका ज्यावेळी घरी येतील तेव्हा त्यांच्या पायावरती पाणी ओतून आदराने त्यांच्या आपल्या घरामध्ये स्वागत करायचं आहे। त्यानंतर स्वच्छ धुतलेले आसन त्यांना बसण्यासाठी द्यायचं आहे। त्यांना काही पाणी पिण्यासाठी विचारणा करायची आहे। त्यांना आसनावरती बसल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे पाय आपण धुवून त्यांचे पाय पूजन करायचे आहे। यासाठी एका ताटामध्ये त्यांचे पाय ठेवावेत आणि पाण्याने त्यांचे पाय धुवावेत आणि स्वच्छ रुमालाने त्यांचे पाय पुसून घ्यायचे आहेत। पाय स्वच्छ पुसल्यानंतर पायावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे। त्याचबरोबर जर केसांमध्ये माळण्यासाठी गजरा आणला असेल तर त्यांच्या डोक्यामध्ये गजरा घालायचा आहे। लाल चुंदरी त्यांच्या डोक्यावरती परिधान करायची आहे। त्यानंतर मोठ्या सन्मानाने त्यांची आरती करावी। मनामध्ये शुद्धतेचा आणि पवित्रतेचा भाव ठेवून आदरातिथ्याने त्यांची पूजा करायची आहे। माता दुर्गेची आरती करायची आहे। आपल्या मनामध्ये कोणत्या इच्छा असतील तर मनामध्ये ती इच्छा प्रकट करावी आणि देवीकडे या इच्छेसाठी प्रार्थना करायची आहे। तर कन्यापूजन करताना कोणते नियम पाळावेत? कन्यापूजन करताना स्वच्छतेला विशेष ध्यान द्यावे। कन्यापूजनाच्या ठिकाणी रांगोळी आणि फुलांची सजावट आपल्याला करायची आहे।
कुमारिकांसाठी बनवले जाणारे जेवणाचा प्रसाद हा शुद्ध आणि सात्विक असावा. कन्यापूजन करताना घरी आलेल्या कुमारिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची विशेष आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर कन्यापूजन करण्यासाठी एकपेक्षा जास्त कुमारिका भेटत नसतील तर एका कुमारिकेचे सुद्धा तुम्ही पूजन केले तरीही चालते. पूर्ण भक्तिभावाने आणि शुद्ध अंतकरणाने आपल्याला ही पूजा करायची आहे. शेवटी देव भक्ताच्या मनातील शुद्ध भावना याचीच परीक्षा बघत असतो. त्यामुळे तुमचे मन शुद्ध असेल आणि पवित्र असेल तर तुम्हाला नक्कीच पूजेचे फळ मिळेल. कन्यापूजनाची एक गोष्ट ही आहे, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ती नक्कीच ऐकवेल. तर कन्यापूजनासाठी मुलींना इकडून तिकडून गोळा करून बोलवणे योग्य नाही. पूजनासाठी कन्यांना एका दिवसापूर्वी सन्मानासह निमंत्रण द्यायचं आहे. जेव्हा कन्या आपल्या घरात प्रवेश करतात तेव्हा पूर्ण कुटुंबाने त्यांच्यावरती पुष्पवर्षा करून त्यांचे स्वागत करायचं आहे आणि यावेळी देवीचा जय जयकार करायचा आहे. कन्यापूजन करताना 2 ते 10 वर्षादरम्यान कन्या असाव्यात. त्यासोबतच एक लहान मुलाला सुद्धा तुम्ही आमंत्रित करायचं आहे. आदिशक्तीची सेवा आणि सुरक्षतेसाठी भगवान शंकर यांनी प्रत्येक शक्तिपीठासह एक भैरव यांना सुद्धा ठेवले आहे. यासाठी देवीसोबत त्यांची पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते. शास्त्रानुसार मुलीचा जन्म होऊन 1 वर्ष झाल्यास तिला कुमारिका म्हणून संबोधले जाते. तर ती 2 वर्षाची झाल्यास तिला कुमारी, 3 वर्षाची असल्यास त्रिमूर्ती, 4ला कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची कालिका, 7 वर्षाची चंडिका, 8 वर्षाची शांभवी, 9 वर्षाची दुर्गा आणि 10 वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणून मानले जाते. नवरात्रीच्या काळात एक कन्या ही एका सुप्त ऊर्जेचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या पूजेने ही ऊर्जा सक्रिय होते. तसेच त्यांची पूजा केल्याने सर्व देवींचा आशीर्वाद आणि कृपा मिळते. कन्यापूजा हा मुलींचा सन्मान आणि पूजा करण्याचा उत्तम मार्ग आहे. कन्येची पूजा केल्याने दुर्गा माता प्रसन्न होते आणि भक्तांचे सर्व दुःख दूर करते अशी मान्यता आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी देखील टिकून राहते. सर्व कन्यांना हळदी कुंकू लावून अक्षदा डोक्यावरती टाकून त्यांची आपल्याला आरती करायची आहे. त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला कन्यांना खीरपुरी, हलवा, चणे असं आपण जेवण द्यायचं आहे. त्याचबरोबर बऱ्याच महिलांचा असाही प्रश्न असतो की आमच्या इथे एवढ्या कन्या नाहीत म्हणून. तर तुम्ही हे सर्व पदार्थ किंवा हे सर्व जो नैवेद्य बनवलेला आहे तो एखाद्या मंदिरामध्ये तुम्हाला घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर ज्या भेटवस्तू घेतलेल्या आहेत त्याही आपल्याला एका मंदिरामध्ये घेऊन जायच्या आहेत. मिठाई असेल तर मिठाई घेऊन जायची आहे. तिथं मंदिरामध्ये तुम्हाला बऱ्याच मुली दिसतील तर त्या मुलींना हे खाऊ घालायचं आहे किंवा जिथे गोरगरीब असतील त्या मुलींना तुम्ही हे सर्व खाऊ घालू शकता. यानंतर सर्व मुलींना आपल्याला भेटवस्तू द्यायच्या आहेत. असे मानले जाते की देवी दुर्गेने कालासुराचा पराभव करण्यासाठी आणि जगावरील अत्याचाराचा अंत करण्यासाठी कन्येचे म्हणजे तरुण मुलीचे रूप घेतले होते. लहान मुलींमध्ये देवी वास करते अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा करतात. स्त्री शक्ती ही दयाळू असते आणि वाईट भावना, अहंकार, द्वेष, मत्सर, आसक्ती इत्यादीपासून प्रत्येकाचे रक्षण करते. या वास्तुस्थितीसह हा विधी जोडला जातो. लहान मुलींची पूजा करून आपला समाज पुन्हा स्थापित करतो की स्त्रिया आदरास पात्र आहेत. ते संरक्षक आणि पालनपोषणकर्ता म्हणून भूमिका घेतात. हे समाजाला स्त्रीबद्दलचे रूढिवादी विचार सोडून देण्यास आणि त्यांना स्वतंत्र आणि आत्मविश्वासी बनवण्यास मदत करते. आपल्यामध्ये सकारात्मक चांगले विचार आणि समानतेची भावना यामुळे येते. आपल्याला आठवण करून देते की आपण सर्व देवी शक्तीचा भाग आहोत आणि म्हणूनच त्यांचे संरक्षण केले पाहिजे. कन्यापूजन का केले जाते आणि त्याचे महत्त्व काय आहे कथेनुसार समजून घेऊया. तर पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने पृथ्वी तलावरती आणि स्वर्गामध्ये थैमान मांडले होते. महिषासुराला कोणताही पुरुष किंवा देव मारू शकणार नाही अशी त्याला वरदान मिळालेले होते. त्यामुळे स्वर्गातील सर्व देवांशी युद्ध करून त्यांना युद्धामध्ये पराभूत करून त्यांना तो त्रास देत होता. असह्य झालेल्या सर्व देवतांनी ब्रह्मा, विष्णू आणि महादेव यांच्याकडे मदतीची याचना केली. महिषासुराला मिळालेल्या वरदानामुळे कोणतेही देव त्याला मारू शकत नव्हते. त्यामुळे एक युक्ती काढून ब्रह्मा, विष्णू आणि महादेव यांनी आपली सर्व शक्ती एकत्र करून माता दुर्गेची निर्मिती केली. माता दुर्गेने एका कुमारिकेचे रूप घेऊन महिषासूर राक्षसास वध केला. या दोघांच्या मध्ये चालणारे युद्ध हे जवळपास 10 दिवसांचे होते आणि 10व्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी
दुर्गा मातेने महिषासूर राक्षसाचा वध करून स्वर्गातील सर्व देवतांना परत त्यांचे स्थान माता दुर्गेने मिळवून दिले होते. म्हणून हा दिवस सगळीकडे दसरा म्हणजेच विजयादशमी या नावाने साजरा केला जातो. म्हणून नवरात्रीमध्ये कन्यापूजन केल्यास माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. परंपरेनुसार कन्यापूजनानंतर जेव्हा मुलींना निरोप दिला जातो तेव्हा त्यांच्या निरोपाचा भाग म्हणून त्यांना भेटवस्तू दिली जाते. आपल्याला एका डब्यामध्ये तांदूळ किंवा गूळ द्यायचा आहे असे मानले जाते की त्यामुळे घरातील संपत्ती वाढते. नवरात्रीच्या काळात ही जर तुमच्याकडे मुलींना मेजवानी असेल तर निरोप देताना भेटवस्तू सोबत आपल्याला तांदूळ आणि जिरेही द्यायचे आहेत. त्यामुळे तुमच्या घरात समृद्धी वाढते. तर तुम्ही लाल कपडे सुद्धा देऊ शकता. काही कारणास्तव तुम्ही लाल कपडे रंगाचे देऊ शकत नसाल तर सर्व मुलींना लाल रंगाची ओढणीही देऊ शकता. फळे देऊ शकता. मिठाई द्यायची आहे. त्याचबरोबर शृंगाराचे साहित्य आणि न विसरता आपल्याला दक्षिणा द्यायची आहे. नवरात्रीमध्ये मुलींना निरोप देताना त्यांना काही रक्कम दक्षिणा म्हणून द्यावी. असे केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमचा आर्थिक साठा भरून काढते. शक्य असल्यास मुलींना त्यांच्या क्षमतेनुसार 11, 21 किंवा 51 रुपये द्यावेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया असाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.